आप्पांनी मला स्वीकृत नगरसेवक व्हावा ही त्याचं स्वप्न होतं आप्पांचं. आणि ते कामं केली, कारण बेटा माझा एक शिष्याप्रमाणेच होता. मला थोडस बाजूला बाजूला करत गेले. सभेच्या इलेक्शन मध्ये देखील आमच्यावर अन्याय आम्हाला शेवटपर्यंत विश्वासात न येताना करताना. आणि यांची एक भावना असेल की बाबा आता किंवा तुम्हाला एक वाव दिला असता आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीची सूट दिली असती आणि अशी एक मर्यादा घालून न दिली असती तर जो रिझल्ट लागला तो वेगळा असता. पिकेसन पाटलांची जी 2 मुलं आहेत ना, त्यांची पण एक छाप आहे. त्यांच्या मागे पण काही समाज आहे. आता आम्ही सांगतो 2-3 हजार तर आम्ही वोट काढलेच असते, 3,000 वोट काढलेच असते फक्त. तर त्या गोष्टी झाल्या असत्या ना तर आप्पा निवडून आले असते. आप्पा निवडणुकीला उभे राहत नव्हते, पण त्यांना कार्यकर्त्यांनी आग्रह केला, त्यांना उभं केलं आणि त्यांचा विश्वासघात केल्यासारखी ही गोष्ट झाली की ज्या पद्धतीने कार्य व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने प्रचार व्हायला पाहिजे तो झाला नाही. मग राजू म्हात्रे आहेत, कैलास म्हात्रे आहेत, निशिकांत म्हात्रे, देवराम म्हात्रे आणि तसाच एक संदीप मालजीपाड्याचा, तो माझ्या मागे लागला. हे लोक मला सांगायला लागले, तात्या बघा विचार करा, इथे आले तर तुम्हाला काम करायला चान्स आहे. मग नंतर एक दिवशी असाच संदीपनी सांगून ताईने पण मला फोन केला, दुबे मॅडमनी, आणि मग आमची काठियावाडीला तिथे मीटिंग झाली. हे मी इलेक्शन लढवावं, नगरसेवक व्हावं असं मला वाटायला लागलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही